ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज के दिन 7 ऑगस्ट 2025 गुरुवार. पवित्र ज्ञानाची प्रार्थना. जेव्हा त्याने पुस्तक घेतले तेव्हा 4 जीवित प्राणी आणि 24 ज्येष्ठ त्या मेजपोटावर खाली पडले. प्रत्येकाकडे वीणा होती आणि स्वासिक तुपाने भरलेले सोन्याचे कटोरे होते. ही म्हणजे पवित्र जनाची प्रार्थना. प्रकटीकरण 5 अध्याय 8 वचन. येथे आपण पवित्र जनाच्या प्रार्थनेविषयी वाचतो. जरी बायबलमध्ये पापाची, फरिसीची, कर वसूल करणाऱ्याची, चोराची, विधवाची आणि धर्म लोकांची प्रार्थना नमूद आहे, तरी फक्त पवित्र जनाची प्रार्थनाच तुपासारखी परमेश्वरासमोर उगम पावते असे प्रत्यक्ष सांगितले आहे. धूप नेहमीच वर जातो, एक सुगंधित आणि परमेश्वराला प्रिय श्वास देतो. तो जरी नाहीसा झाला तरी त्याचा श्वास त्या संपूर्ण ठिकाणी दरवळत राहतो. तसे जे पवित्र जन प्रार्थनेत जीव ओतून जगतात ते इतरांची उद्धारासाठी प्राणपणाला लावून मध्यस्थी करतात. पवित्र जनाची प्रार्थना ही पृथ्वीवरील गोष्टींवर केंद्रित नसतात, तर स्वर्गीय आशीर्वादावर असतात. त्यांची तळमळ आहे ख्रिस्तामध्ये अधिक खोल एकत्व अनुभवण्याची. त्यांची प्रार्थना ही आत्मिक समज, अंतर्गत सामर्थ्य यासाठी असतात. धूपासारख्या प्रार्थना का? कारण त्या स्तुती आणि आभाराने परिपूर्ण असतात. हे संत जास्तीत जास्त वेळ स्तुती, उपासना आणि परमेश्वराची महिमा करण्यासाठी देतात. त्यांची अंतःकरणात आनंद निर्माण होतो. दानिएलच्या प्रार्थनेवर नजर टाका. त्याच्या प्रार्थना नेहमी कृतज्ञतेने सांभाळायच्या. दानिएल 4 अध्याय 10 वचन. प्रभू येशूच्या प्रार्थनाही कृतज्ञतेने भरलेल्या होत्या. लाजरच्या धडक्याजवळ सुद्धा जिथे येशू रडले, त्यांनी अशी प्रार्थना केली, पिता, मी तुझी स्तुती करतो की तू माझे ऐकले आहेस. योहाना 11 अध्याय 41 आणि 42. प्रार्थनामध्ये स्तुती केली की ती आपल्या प्रेमाची साक्ष देते, की ती आपला विश्वास दृढ करते आणि प्रभूची अंतःकरणाला आनंदित करते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे स्तोत्र रागाची शेवट. सर्व स्तोत्र परमेश्वराची स्तुतीने भरलेली आहेत. प्रिय देवाची बालका, सर्व काळात प्रभूची स्तुती कर. अधिक ध्यानार्थ वचन. मी सदैव प्रभूची स्तुती करीन, त्याची स्तुती नेहमीच माझ्या तोंडी राहील. स्तोत्र 34 अध्याय 1 वचन. दिवसाचे बायबल वाचन. सकाळी स्तोत्र 72 अध्याय 73 अध्याय. संध्याकाळी रोमकारस 9 अध्याय 1 ते 15 वचन. धन्यवाद.